आता आपण पदावली पाहणार आहोत. काय शिकायचं आपल्याला? पदावली म्हणजे काय? तर पदावली म्हणजे एखाद्या गणिताच्या प्रक्रियेमध्ये, एखाद्या गणितामध्ये बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, भागाकार पण आहे, गुणाकार आहे, हे सगळे काही असतील तर त्याला म्हणायचं पदावली. कळलं का? जर नुसतं 3 अधिक 4 असं असेल तर आपण त्याला शिकतो मला नाही बेरीज आहे म्हणतो, पण याच्यामध्ये परत गुणाकार पण आहे, परत वजाबाकी पण आहे, असं जर असेल तर त्याला म्हणायचं पदावली. काय म्हणायचं? नुसतं आपण जर म्हणलं 3 वजा 1 त्याला पदावली म्हणतो, आपण शिकतो फक्त वजाबाकीचं गणित नाही म्हणतो, पण मग त्याच्यामध्ये गुणाकार भागाकार हे सगळ्या क्रिया असतील तर त्याला म्हणणार आपण पदावली. राहील लक्षात? त्याला म्हणणार पदावली. आणि मग आता हे पदावली सोडवायचे काही नियम आहेत बरोबर. त्याला म्हणायचं कंचे भांडुबे. कण म्हणजे काय? कण म्हणजे कंस. कण म्हणजे काय? कंस म्हणजे कंस मामा नाही, तुम्हाला माहित असेल कंस मामा. ते कंस मामा का नाही? कंस म्हणजे हे असे कंस असतात ना, की असं असतो कंस. बघा तसे पाहिलं कंसाचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे एक असा एक कंस असतो, याला म्हणायचं रेघी कंस. काय म्हणायचं? रेघी किंवा रेघी म्हणजे रेघ, ही रेघ आहे ना, त्याला म्हणायचं रेघी कंस. दुसरा एक कंस प्रकार आहे कोणा, त्याला म्हणायचं साधा कंस किंवा गोल कंस म्हणायचं. काय म्हणायचं? किंवा गोल कंस. ऐक गोल दिसतो नाही, हा गोल कंस, अर्ध गोल कंस, हा गोल कंस. चालते. दुसरा एक कंस आहे 3 नंबरचा कंस आहे, तो असा असतो, याला म्हणायचं चौकटी कंस. काय म्हणायचं? नाही करू शकत तुमच्या चौकटी कंस, याला म्हणायचं चौकटी कंस. आणि शेवटचा 4 नंबरचा कंस आहे त्याला म्हणायचं कर्ली कंस. काय म्हणायचं? याला म्हणायचं कर्ली किंवा महिरपी कंस मराठीमध्ये. काय म्हणायचं? महिरपी किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात याला कर्ली. कर्ली म्हणजे आपले केस कसे असतात? कुरळे केस असतात, दिसते घ्या म्हणून याला कर्ली. केस कुरळे कसे असतात ना, त्याला कर्ली. हे 4 कंस आहेत. जर एका गणितामध्ये जास्त कंस आले तर पहिल्यांदा हा कंस सोडायचं, हा नसेल तर हा सोडायचं, तोही नसेल तर मग हा सोडायचं. कळलं का? सर्वात शेवटी हा कंस सोडतो. पहिल्यांदा कोणता सोडतात? रेघी कंस, दुसऱ्यांदा गोल कंस, नंतर 650 अधिक 120 भागिले 4 वजा 15 गुणिले 8. कोणामध्ये आपण ही पदावली सोडतोय. पहिल्यांदा बेरीज सोडून घेतली, काय करायचं? भागाकार करायचं. मला 120 ला 4 न भागायचे. कोणाला आपण इथं भाऊ शकतो का? 4 1 4, 4 1 12, 4 0 म्हणजे 30 आलं उत्तर. आलं काय? तुम्ही असं म्हणून उभं जरी केलं तुमचं 30च केलं, 30 आलं. मग इथे काय करायचं? 650 अधिक 30. आता पुढे कसं आहे ते आहे, भाग करायचा का नाही, वजा किती द्यायचं? 15 गुणिले 8. आता काय करायचं मला सांगा, इथं बेरीज करायची का? वजाबाकी करायची का नाही? तर मग काय करायचं? गुणाकार. हे तसं लिहून घ्यायचं. 650 अधिक 30 वजा 15 8 120. 15चा पाढा आपण 8 म्हणलं किती? 15 8 120. त्यानंतर बघा आता काय करायचं? आता बेरीज करायची, वजाबाकी करायची, जे आहे ते करायचं. बेरीज आहे तर बेरीजच करून घ्यायचं. ठीक आहे, चला बेरीज करून आता. आता आडवी पण बेरीज करू शकतो आपण. 0 चा 0 लिहिला, 3 आणि 5 किती आहे? किती? 8 आणि 6 चा 6. आता इथे वजा 120. वजाबाकी करायची, 0 चा 0. आता हे 8 मधून 2 गेले, किती झाले? 6. 6 मधून 1 गेला 5. 560 याचं उत्तर आहे. ठीक आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला एवढा सोपा प्रश्न आलेला आहे. एवढे सोपे प्रश्न येतात. तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर सहज तुम्हाला प्रश्न सुटतात. काय प्रश्न? 27 भागिले 3 अधिक 6 गुणिले 5. तर काय करायचं? मग 27 भागिले 3. आता तुम्हाला इथं डायरेक्ट करू शकता तुम्ही, भागाकार नाही याला तर तुम्ही इकडे करू शकता. 27 भागिले 3, 3 9 27. 7 मधून 7 गेला 0, 2 मधून गेला 0. माझा इकडे 9 घ्यायचा. 9 अधिक 6 गुणिले किती? 5. बरोबर. 9 अधिक 6 पाचशे. आता ह्याचा गुणाकार करा. आधी बेरीज करतो आपण नाही. 6 पाचशे 30. आता याची बेरीज करायची. 9 अधिक 30 किती? 39. ठीक आहे.